श्री काशीखंड अध्याय 63. श्री गणेशाय नमः. स्वामी म्हणे गा मित्रावरून सूता, ऐसी विश्वकर्म्यासी वर्तली चिंता. तव कोणी एक तापसी अवचिता, दृश्य झाला तयासी. दुरोनी येता देखिला जी कैसा, कोटी विद्युलता न तुळती प्रकाशा. की मार्तंड उजळला पूर्व दिशा, तैसा येता देखिला. विश्वकर्मा देखतसे ऋषीश्वर, म्हणे कोण हा महातपीश्वर. की या नामयो मी दिवाकर, उदेला अकस्मात. की हा होईल महगुरुत्तम, की हा पंचानन दग्धी काम. की फेवया माझे चित्ताचा भ्रम, दृश्य झाला मज. की हा माझ्या पूर्वार्जिताचा शैल, की माझ्या चिंतार नवा वडवा नळ. की हा धन्वंतरी महाचिंता व्याळ, निर्विष करावया. असो जवळी आला तो मुनी, देखुनी विश्वकर्मा हर्षला मनी. मग नमस्कार केला त्याची चरणी, क्षिती मौळी ठेवोनिया. विश्वकर्मा वदेजी मुनिवरा, तू मज अनाथाची दातारा. महाप्रच्छेची परिहारा, दृश्य झालासी मज. तरी अवधाराजी माझा प्रश्न, मी बंधांत असे गुरुच्या ऋणे करुण. तरी ते मुक्त करावया बंधन, सांगिजे उपाय मज. तव बोलिला तो महाऋषी विश्वकर्म्या, तू कासयाशी नसी. जव सेविली नाही ते वाराणसी, तवची बंधन तुझ. त्रैलोक्यांत दुर्लभ ते शिवस्थान, जेथे पंचत्व इच्छिती गिर्वाण. ते सिद्धिदायक वण काशीपुरी ते, कोणी विषयींची नाही चिंता. तेथे सिद्धी स्फुरलिया बहुता, तेथीची या सामर्थ्याला निष्फळता. स्वप्नीही नाही की जे, त्रिलोकी ते अगाध स्थळ समर्थ. तेथे सिद्धी होईल गा सर्वार्थ, सुफळ व्हावया मनोरथ. न देखोची ऐसी पुरी, तापस वदेगा चिंता तुरा. तू प्रश्न केला बर्वासाचारा, तरी माझ्या सत्यार्थ विचारा अंगीकारी तू. सत्य मिथ्या प्रश्न करी भल तैसा, परी निरूपिता नव्हे पिसा. अनृत कथिता प्राप्त होय फांसा कृतांताचा. म्हणून वेदांचे अगोचर भाषण, पुराणी पाहता प्रत्यक्ष प्रमाण. तो शब्द केला जी निरूपण, विश्वकर्मिया तुझ. विश्वनाथाची भक्ती करी, निर्वाणाची खाणी ते काशीपुरी. सद्भाव कल्पोणी अंतरी, सेवी आनंदवण. तेथे मुक्ती पावता ती पशु जंतू, मग तुझा मनोरथ तो किंचितू. जैसा परीस वेधी सप्तधातू, तैसी तत्काळ सिद्धी. मग तो विश्वकर्मा आणि ऋषी, वेगे येते झाले वाराणसी. नमस्कारावया काशीनाथासी, विश्वंभर जो. मग विश्वकर्मा लिंग स्थापना करी, षोडशोपचारी पूजा करी. तपसाध्य केले बहुकाळवरी, विश्वकर्मेश्वरी. नित्यमणी कर्णिकेचे स्नान, विश्वकर्मेश्वरी पूजन. ऐसे तेने केले जी अनुष्ठान, 101 संवत्सर. मग तो कैवल्याचा दाणी, लिंगी प्रकट झाला शूळपाणी. विश्वकर्मा नाभी 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 म्हणोनी दृश्य झाला. म्हणे माग माग रे गुरु भक्ता, तुझ मी प्रसन्न झालो आता. तरी काशीपुरीसी असता, चिंता बाधेल कवणाते. तू गुरुची भक्तीसी तत्पर, गुरु भक्तीस्तव पूजिला शंकर. तरी प्राप्त झालासी अभयवर, मज पासाव तू. तू जे जे मागसी काशी स्थळी, ते तुझ प्राप्त करीन तत्काळी. तुझ न ध्यावे ऐसे कोणे काळी, न वाटे मज मानसी. तुझे भविष्य कळले आम्हासी, तू सृष्टीचे मंडन करीसी. सर्व काळ सूत्र विद्या तुझसी, समर्पीन आता मी. तुझ नाम ठेविले विश्वकर्मा, तू सृष्टी करता होसी द्वितीय ब्रह्मा. त्रैलोक्याचे सूत्रधार कर्मा, अधिकार तुझा. सर्व देव ऋषी अमर गण, तुझ श्रेष्ठ केला म्या पूर्ण. जैसा वासुकी मौळी दैदिप्यमान, कौस्तुभ होता. तो मंदराचा लावा अंतर्जात, वक्षास्थळी मिरवी लक्ष्मीकांत. तैसा तू विरिंची नाथाचा सूत, वंध केला से देवामध्ये. इतुके प्राप्त केले गा तुझ प्रती, आता माग भासे जे तुझे चित्ती. इतुके अनुवादला पशुपती विश्वकर्म्यासी.
तव वदता झाला विश्वकर्मा, जे तुझे स्मरण पुरुषोत्तमा. सुरेंद्र विधीची या मनोधर्मा, सुफळ करता तू. हे निज प्रिया तुमची काशी, येथे मुक्ती होतसे सर्व जंतुसी. मग ते मुक्ती नरा मानवांसी, का प्राप्त नोहे प्रलयी अविनाश हे अविमुक्ती. ऐसे आम्हा समजले वेदांती, अष्टादश पुराणे हेची बोलती. अविनाश काशी महार्णवींची पशु जंते, तीही तेथे प्राप्त होती निर्वाणाते. ऐसी महाऋषींची अगाध मते, ऐकिली आम्ही विश्वकर्मा म्हणे जी त्रिनयन. जैसा महारण्य असता तरुचंदन, तो जैसा आपुले गुण प्रमाण. तरी आपणा सारिखे वृक्ष, की जैसी सप्तद्वीपवतीची नीरे. समुद्री मिळती प्रत्यक्षाकारे, ती शुभाशुभ परिसागरे. केली आपणा सारिखी पृथ्वी जनांचे शुभाशुभ दोष, ते स्वर्ग सरितेचे होतील ग्रास. सर्वही भक्षिता नाही प्रयास, त्या गार्हपत्याग्निसी. की जैसा जलार्णव सागर, विपत्ती साहुणी केला उपकार. रत्ने देऊन्या सुरेश्वर संतोषित केला, की जैसा तो द्रोणाद्री उपकारी. अमृतवल्ली समर्पी देवा माझारी, तो समुद्री टाकिला महासुरी. साहिली विपत्ती तयाने, की जैसी हे पृथ्वी परोपकारी. सप्त समुद्र अष्टकुला चलगिरी, की शेषे फणेवर धरिली धरित्री. घेतलासे सर्व भार, की जैसा तो कर्दम सूत. जलवृष्टी पृथ्वीवरी करीत, तो परोपकारी न विचारित. पात्र पात्र ऐसे तैसाची परोपकारी समीर. की मेरू प्रदक्षिणा करी दिवाकर, तमासी ग्रासुनी परोपकार करी सर्व जंतुसी. ऐसी वाखाणो तुमची स्तुती, तरी हे तुमचेची देणे पशुपती. तुम्हीच निर्मिली हे अविमुक्ती परोपकारार्थ. तेथे तारक ब्रह्म तुमचे गुरुत्व, ए अविमुक्तीचे अत्यंत सत्व. आणि मणिकर्णिकेचे थोर महत्व, ऐसा तू त्रिशुद्धी. येथे मुक्ती होतसे सर्व जीवा, पशु कर्म जंतू नरा मानवा. एकची उपदेश गुरु सर्वा प्राप्त करता तू. ऐसा तू विश्वनाथ गोचर, हरिविरींची सकळ पार. आता मज स्मरावया पूर्णवर, ते तुम्हा आधीची स्मरतसे. दीर्घवर मागणे तुम्हा श्रुत, आता माझी वांछा शेष किंचित. ते सुफळ करावया त्वरावंत, बहुजी तुम्ही विश्वकर्मा म्हणे जी त्रिनयना. जे म्या केली येथे लिंग स्थापना, त्या लिंगाची या पूजा विधी स्नपना. येती जे महाभक्त मज प्राप्त केला जैसा पूर्णवर. तैसाची ध्यावा त्यासी नाभिकार, शिवा हा युगानुयुगी प्रतिकार. सोदीजे येथे शिव म्हणेगा ब्रह्मकुमरा, तू प्राप्त झालासी इच्छितवरा. आता या लिंगाची या प्रतिकारा, सोदीजे येथे. आता तू जाई गुरुची या भेटी, गुरु दक्षिणा देऊनी करी संतुष्टी. मग विद्या सर्व रत्नांची पेटी, साध्य होईल तुझ सर्व विद्याभ्यास. कीजे गुरुपासी गुरु दक्षिणा अप्राप्त गुरुसी. तववरी विद्या निष्फळ शिष्यासी, जिर्जरी असाध्य. तरी परिसे गा विधी कुमरा, विद्या निष्फळ सारा. जैसे त्या इक्षुदंड आणि पोखरा, फळ अफळिता. की शाखा पत्र पुष्प विरहित द्रुम, की गोदुग्ध विराहित होम. की सोम सूर्या विरहित योम, की जळे विन सरिता. की जैसे मंत्र विरहित वदान, की जैसे अंबरा विरहित चांदण. की ज्ञान विरहित लावण्य व्रताची निष्फळ. की जैसा पक्षेविन पक्षीश्वर, की प्रभु विरहित जैसे नगर. की आत्मया विन शरीर व्रताची असाध्य. तैशा गुरु दक्षिणे विन विद्या, त्या सर्वत्री नवती वंद्या. सुफळ नाही विद्या महत्व केली विन. मग विश्वकर्मा गेला गुरु भेटी, गुरु कांता पुत्र केले संतुष्टी.
प्रसन्न करुणिया धुर्जटी सुफळ केली विद्या. स्वामी म्हणेगा अगस्ती ऋषी मग अत्यंत रचना काशी. अध्यापी विश्वकर्मलिंगापाशी ध्यानस्थ असे सदाशिव. तव अगस्ती वदेजी शिवसुता माझे करी सुफळ मनोरथा. तरी आता प्रश्न असे महाभक्ता तो फेडावा संदेही. वीरेश्वर लिंगाची जे मूळ कथा ते भवानीने प्रश्निली विश्वनाथा. आणि ते लिंग कैसे उद्भवले जी समर्था निरूपा स्वामी. स्वामी म्हणे ते लिंग सांगो कैसे त्याची लिंगे असती चतुर्दशे. त्या लिंगाचा प्रादुर्भाव ऐसा प्रकाशे महामान्य काशी. ती चतुर्दश लिंगे गा अगस्ती पुढे निरूपू तुझ प्रती. आता वीरेश्वर लिंगाची उत्पत्ती परीयसी एकाग्र म्हणे. अगस्ती जय मज होती बालदशा तै मी अत्यंत प्रियोत्तम होतो महेशा. भवानीने प्रश्नेले आदि पुरुषा हे कथा काशीखंड. तैमी शिव दाक्षायणी जवळा सर्व काळ क्रीडतसे बाललीला. मग हे कथा दाक्षायणी लीला सांगितली. दाक्षायणी वदेजी त्रिनयना त्रिपुरांतका शेषभूषणा. काशी निर्मिलिया आनंदवना प्रभू स्वामिया. तरी या काशीच्या ठाई नीलकंठा वीरेश्वर लिंगाची महाप्रतिष्ठा. तरी हे कथा मज गंगा जुटा कथी जे भावपूर्वक. त्या वीरेश्वरी तत्काळ सिद्धी बहुता स्फुरलिया मंत्रसिद्धी. किंचित भक्तीने महासिद्धी साध्य झालिया. मग भवानीसी वदे पशुपती तुझे प्रश्नकांते शुद्ध बीजे होती. ती रोपिली माझे मन क्षिती उद्भवती अंकुर. तरी ते अंकुर कैसे यथार्थता की ते होतील काशी खंड कथा. की ते दाक्षायणी उद्भवली यथार्था तुझी आसक्तेची. ऐसे अनुवादला वृषभध्वज. तरी हे दाक्षायणी श्रुत करू तुझ. जैसे उष्णकाळी अंबू सहज समर्पी जे त्रशावंता. मग शिव म्हणे शैलनंदिनी मित्र जीत राजा होता मेदिनी. सर्व विद्या प्रवीण महाज्ञानी महाशूर धीर तो. सर्व विद्या अभ्यासिल्या तेने महापुण्याशीळ उदार म्हणे. महाबळी धैर्य सत्वगुणे योम जैसे. ऐसा तो पृथ्वीचा राज्य करता सर्व पट्टणींच्या घेतसे वार्ता. त्या कैश्या शैलजे आता निरोपू तुझ. जव पर्यंत सर्व ही क्षिती शास्त्रे पुराणे शिवाची भक्ती. सहस्रनामावळी उच्चारिती श्रीहरी भक्त जे जे. घरोघरी विप्रांचा वेदध्वनी जन पारमार्थिक सर्व मेदिनी. वेद निर्घोष नायिके जो श्रवणी तयासी दंड करी राजा. वार्तिक भ्रमती ग्रामोग्रामी श्रीमंत देखती सर्वधामी. भावे रथ जहा लिया सहस्रनामी त्या लोका राजामणी. न करीती हरिहरांचे स्मरण जे द्विजनेनती वेदाध्ययन. नेनती षटकर्माचरण पूर्ण त्यांसी राजा दंडित. हाची दंड सर्व राज्या माझारी विद्याभ्यास नाही ज्या घरी. स्वामी भक्ती ते न देखती जाणारी त्यांसी राजा पीडा करी. तेंद्रिय महासद्बुद्धी दोषेम अलिप्त निर्मुक्त व्याधी. तो महामान्य राजामधी परमयोगीश्वर. ऐसे सर्व ही महितळ त्या राजाने राज्य केले बहुकाळ. तो मित्रजित महाभूपाळ सर्व महीचा. तेथे आला ब्रह्मकुमार राये सन्माने केला आदर. षोडशोपचारे द्विजवार पूजिला राये. तव मित्रजित प्रश्न करी माझे पूर्व भाग्ये पूर्ण ब्रह्मचारी. ते तुम्ही आले ती मंदिरी परम भाग्ये. तरी प्रश्न असे जी ब्रह्मसूता तुम्हासी त्रिलोकी भ्रमण करिता. श्रुत झाली असेल अपूर्व वार्ता ती कथावी स्वामिया. तव तो आनंदाचा महापूर नारद त्रिलोकींचा वार्ता कर. इच्छा प्रवाहे जैसा दिवाकर तम ग्रासावया. राजा प्रश्न करी नारदासी तव तो चंबळला पूर्ण मानसी. म्हणे गा मित्रजिता परीयसी नको वधू मौने रहा. माघारे सांदिले राजयाचे प्रश्न आपण कथी पुढे दशगुण. म्हणे परीयसी गा नृपनंदना अपूर्व वार्ता. नारद म्हणे नृपनंदना तू एकाग्र माझ्या प्रतिवचना. मी क्रमिता पाताल भुवना देखिले महा आश्चर्य. पश्चिमेसी गंधमादन गिरीवर तेथे गंधर्व असे विद्याधर. त्या विद्याधराची कन्या महासुंदर मलय गंधिनी नामे. कपाल केतू नामा महाअसुर
कंकालकेतू नामे त्याचा कुमार. तो गंधमादन पर्वती चोर संचरला पै. तेने त्या विद्याधराची कुमरी नेली मलय गंधिनी नामे सुंदरी. घेऊनी गेला पाताळ विवरी कंकालकेतू तो. वैशाख शुद्ध तृतीया दिन पुढे असे तियेचे शुभ लग्न. तरी तियेसी भवानी झाली प्रसन्न. वर दिधला तियेने भवानीने दिधला वर आणि तो घेऊनी गेला असुर. म्हणून या मी तत्पर सांगावया तुझ आलो. तियेसी प्रसन्न झाली दाक्षायणी तुझी मित्र जिता ते कामिनी. तस्करे नेली पाताळ भुवनी हे लज्जा तुझ राया. राया अहोरात्र ती चित्ती तुझेची नाम स्मरत होती. ऐसी ते नेली अवचित्ती महाअसुरे. पाताळी चंपावती नगर तेथे आहे महाअसुर. महापराक्रमी शूरधीर दैत्य कुमर तो. मी पाताळी भोगावतीचे तिरी पूजा विधीसी गेलो हाटकेश्वरी. सप्ताहो रात्र तो त्रिपुरारी पूजिला आम्ही. त्या दैत्यगृही नाही काळाचा प्रवेश. राया तू परियेसी माझा उपदेश. सहस्रनामे स्मरता महेश कार्यसिद्धी होईल. शिवाचे दर्शन घेतलिया वामदेवासी स्मरलिया सिद्धी प्राप्त होय सर्व कार्या सफल. मनोरथ शिवदासासी दीर्घ प्रतीती तत्काळ मनोरथ सकळ सफळ होती. आता विलंबन करी गा भूपती मित्र जिता तू. ऐसा नारद मुनीचा उपदेश राये मनी धरिला उत्कर्ष. मग करिता झाला प्रवेश पाताळ भुवनी. शिवनामाचा उच्चार वैखरी क्रमित पूर्व समुद्राच्या पारी. मग तो राजा बैसोनिया सागरी प्रवेश केला. जानवी घेऊनी पूर्ण भद्रा पाताळी गेली भेदुनी समुद्रा. राजा प्राप्त झाला तया छिद्रा जानवीचिया. त्या गंगाद्वारे पाताळ विवरी गेला पंचावती नामनगरी. तेथे धुंडी तसे कुमरी विद्याधराची पै. दैत्य गेला होता कार्यकारणा राजा संचरला त्याचिया भवना. तव देखता झाला ती अंगणा मलय गंधिनी. तव ते अवलोकी राजेश्वर राजा देखिला अति सुकुमार. म्हणे भवानी प्रांतकाण करीची वर याय सामज कारणे. मग तयासी वदेती सुंदर तू तव पुरुष लावण्ये सुकुमार. कवणे सांगितले तुझ हे नगर या वयासी पै. विमुख झाले माझे शुभ दिन मी चुकले भवानीचे पूजन. तरीची हे महादैत्याचे भवन प्राप्त झाले मज लागी. तू स्वस्थ सता शरीरी हाल कालासी या काळाचे मंदिरी. आता दैत्य नाही तव तू विचार करी शीघ्र गमनाचा. माझा विपत्तीचा आला समय जैसा तो ग्रहणी पिडे सोमसूर्य. त्या दैत्यासी कोण करी क्षय तरी त्यासी मी वरिते. ऐसा माझी यमनीचा संकल्प कवन हरील दैत्याचा दर्प. माझी विपत्ती देखून या कोप येईल कवनासी दैत्याचा. तव मित्रजित राजा महाबळी म्हणे मी त्यासी झुंजेन समफळी. उपडून टाकीन क्षिती तळी ताडा ऐसा पै. मग वदली ते मलय गंधिनी म्हणे गा राया मी तुझीची कामिनी. मज प्रसन्न झाली से भवानी तो वर काय तुची सांग होसी. मग राव वदे प्रतिवचन आम्ही आलो येथे पुरुषार्थ धरून. तुझे मुक्त करावया बंधन तू प्रिय होसी आम्हा ते. आता दैत्यासी घेईन समफळी त्याचा क्षय करीन बाहुबळी. तूज घेऊन जाईन तत्काळी आपुल्या भवना. मग आनंदली ते विद्याधरी. मग रायासी वदली प्रत्युत्तरी. आता गुप्त राहावे मंदिरी तुम्ही या दैत्याचे. मग महाअस्त्रांचे जे मंदिर अस्त्रशस्त्रे होती जेथे अपार तेथे गुप्त केला राजेश्वर मित्रजित तो. पहा हो भेद कैसा वर्तला ते काळी. भेदे अशक्य होय महाबळी. भेदे जिंकू शके महितळी. राजिया पासावरंक तरी तो स्त्री भेद जे मंदिरी. ते गृह जाणावे महार्णवा माझारी. विघ्न काळ संचरता क्षण भरी नाही जी धीरत्व. भेद सुबादे उरगासी पिपीलिका बंधन करी मातगासी. भेदे सहस्र पुरुषांसी एक स्त्री समर्थ. आता सो हे दृष्टांत युक्ती भेदासी न चले उपाय शक्ती. हे सर्वज्ञ श्रोतया व्यक्ती आधींची असे पै. तवाला दैत्य महासुर मलय गंधिनीसी वदे शब्दोत्तर. दीर्घ शब्द घर घरीत कंठस्वर
कंकाल केतू तो. म्हणे मी गेलो होतो रत्नखाणी, म्या तुझ आणिले अविंध मणी. हे प्रयत्ने ठेविजे तुझिया लग्नी, पाहिजेत आता. आता जवळी आले स्वयंवर, तुझला पाहिजे दिव्य शृंगार. तरी हे दिव्यमणी तेजाकार, असो दिजे प्रयत्ने. आता आणीन तुझ दिव्यांबरे, शुद्ध हिरण्याची माझी मंदिरे. आता तू मजसी भोग भोगी निरंतरे, सोडून या विकल्प. दिक्पाळांची संपत्ती आणूनी, संग्रह करीन तुझे भवनी. त्या ऐश्वर्याची तू स्वामिनी, भोगी महासुखाते. दिक्पाळाची या कांता कुमरी, महापतिव्रता लावण्य सुंदरी. त्या सहस्र एक आणीन मंदिरी, तुझ दासी करावया. ऐसी उत्तरे अनुवादला, मग मंचकावरी वळंघला. नावे कसे जे निद्रित झाला, कंकाल केतू तो. त्रिशू खळ वक्र दिधले ती पाशी, मग ते निद्रा घोर जाणोनी त्यासी. अस्त्र घेऊनी आली राजयापासी, लपविला होता जेथे. शस्त्रे देऊनी काढिला बाहेरी, राजांना भिकार देतसे सुंदरी. म्हणे हा मारुनी तुझा वैरी, हरिन संदेह तुझा. मग तो राजा काय करी, दैत्य हानीतला चरण प्रहारी. म्हणे उठरे असुरा युद्धा करी, घेई शस्त्र हातांत. चरणाघाते उठविले त्या दैत्या, मग राजा झाला त्यासी वदता. आपुली शक्ती स्मरे रे, आता होई सावचित्ता. धाड घातलीसी कवणे भुवनी, आणि कवणाची कुमरी आणली चोरुणी. पाताळ पुटी आलासी पळूनी, महातस्करा तू. निद्रा विसर्जन केली समस्त सुरे, राजा दृष्टी देखिला एकसरे. मग धूम्रवमी नासाद्वारे महाअसुर तो. रक्तांबर दिसे नेत्रवाटी, घुम्रवास कोंदला नासापुटी. न उतरे मंचका तळवटी, करी प्रत्युत्तर. म्हणे कवण हा झाला रे भ्रमित, रुसला काळ कृतांत. जो माझे मंदिरा महा आवर्त, पाहो आलासी. देव विमुख झाला कवणावरी, कवणाची खुंटली सूत्रदोरी. जो मज देखता माझे मंदिरी, संचार केला. तूज ओढवली असेल उदर चिंता, मार्ग चुकलासी व्यवसाया अजाता. प्राण स्वस्थ घेऊनी जाय रे मागुता स्वदेशा तू. मज अंगी कृपाण उपजवावी, परी देखिला तुझ व नर मानवी. दिक्पती असता तरी स्वभावी, दाखवी तो यमपंथ. जरी असेल तुझे मनोगत, तुवा नवसिले असेल दैवत. जे माझे निहाते व्हावा मृत्यू, हा मनोरथ तुझा. तव राजा म्हणे निर्लज्जा चोरा, हानीतलासी चरण प्रहरा. कान येसी मंदिरा बाहेरा, आता सोडी मी तुझ. प्रगटे महामृगेशाचा वारा, तेने जंबुकासी सुटे भेदरा. की केसरी आलिया नगरा, तोण निघे बाहेरी. की शार्दुलाची या पक्षवाते, केवी धीर धरिजे कपोते. जैसे द्रुम उत्पाटे कुठार घाते, तैसा पाडी नक्षितीसी. मग दैत्य खवळला कोपे, तेने त्रिशूळ मागितला साक्षेपे. क्रोधे उठावला महाप्रतापे, परी स्त्री नेदीची अस्त्र. तव दैत्य म्हणे हा मानवी अशक्त, यासी काय मी करू शस्त्रघात. मग वज्रमुष्टी वळूनी हात, उभारीला हानावया. असो त्या दैत्यानी प्रहारे, राजा हानीतला निर्घात करे. जैसा सूर्य लोपिजे जड धरे, अभ्रपटा माझी. मग विष्णू कवचाचा मंत्र जप, 3 वेळा जपिन्नला तोंडप. राजयासी स्फुरला तो प्रताप, विष्णू मंत्राचा. मग दैत्य हानीतला वज्रमुष्टी, मूर्छागत पाडिला क्षिती तळवटी. पाहे दैत्य व्यंकटा दृष्टी, तैसाची उठिला. विष्णू कवच मंत्र जपताची राजा, तयासी झाल्या 4 भुजा. दैत्य पाहे तो गरुड ध्वजा, सारिखाची देखिला. तैसाची घन नीळ मेघवर्णू, श्यामकांती कमळ लोचणू. दैत्य म्हणे तू दिसतोसी विष्णू, कपट रूपे आलासे. म्या आणली तुझी अंगणा, हे सिंधूची नंदिनी जाणा. तरी तुझीची ठेवी नारायणा, तू सत्य दैत्यारी. एक भासतसे माझे मनोगत, तुझ्या हस्ते मज होय मृत्यू त्वरित. ऐसे वेद पुराणी निभ्रांत, जाणतो आम्ही. दैत्यकुळ मर्दिसी लक्ष्मीपती, आता क्षय करीन रे तुझ प्रती.
ती तुझे निहाते मुक्ती होय तू मज प्रती तेही अपार सुख तव राजा विचारी अति बळ हा दुष्ट मारी जे तत्काळ हर्षे दाटेल भूमंडळ न की जे आता विलंब मग राये करी घेतले चक्र छेदिले तत्काळ त्याचे शिर जैसा तो वज्र प्रहारी शक्र भेदी गिरीशृंग युद्ध जरी सांगावे सविस्तर तरी व्रथाची कास या ग्रंथ पसर पाल्हाळ वाढविता अपार होईल ग्रंथा विलंब राये दैत्य पाडिला मेदिनी तव आनंदली मलय गंधिनी तत्काळ प्रकटला नारद मुनी ब्रह्मसूत ते वेळी तय वैशाख शुद्ध तृतीया दिनी लग्न लाविता झाला महामुनी मग राजा आणि ते कामिनी आली काशी पुरीसी स्वामी म्हणे गा अगस्ती मुनी विश्वेश्वराची उत्पत्ती येथुनी पुत्र प्रसवली प्रलय गंधिनी ते कैसी आता या अध्यायाची दीर्घ फलश्रुती अपुत्रिकाचे गृही पुत्र संतती या अध्याप श्रवणे प्राप्त होती सद्गुण सुंदरी महादोष दग्धावया कारणे या अध्यायाचे श्रवण पठणे तत्काळ दोषा वेगळे होणे म्हणे शिवदास गोमा इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे वीरेश्वर वर्णन नाम 63तमाध्याय श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।